जेबी मित्रांनो, सध्याच्या तमिळनाडूच्या राजकारणामध्ये एका पक्षाची चर्चा खूप जास्त चालत आहे. तो पक्ष म्हणजे VCK. त्याचा फुल फॉर्म असा आहे की विदुथलाई चिरुथैगल काची, ज्याला आपण मराठीत असं म्हणू शकता की मुक्ती पॅन्थर्स दल, जो दलित पॅन्थरची प्रेरणा घेऊन स्थापन करण्यात आला होता. तमिळनाडूमध्ये 1980 ला दलित पॅन्थर्स इयकम नावाचा एक आंबेडकरवादी संघटनाची स्थापना होते आणि त्या संघटनेचा नेता असलेला थोल थिरुमावलन हे नंतर VCKची स्थापना करतात. VCK हे तेथील दलितांचा एक प्रमुख असलेला एक राजकीय पक्ष आहे. त्यांचे 2 लोकसभेमध्ये खासदार राहतं आणि सध्या विधानसभेमध्ये त्याचे 2 आमदार निवडून आलेले आहेत. तमिळनाडूमध्ये थलपती विजय याच्या पक्षाने 107 जागा जिंकलेल्या आहेत. परंतु तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्री बनवण्यासाठी 118 सीटांचं जागांचं बहुमत आवश्यक आहे. काँग्रेस डावे दोघंही मिळून, तिघही पक्ष मिळून त्यांना बहुमताचा आकडा मिळवता येत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये एकदम किंगमेकर भूमिकेमध्ये कोण आहे तर ती VCK नावाचा पक्ष आहे, जो पूर्णतः आंबेडकरवादी, मार्क्सवादी आणि पेरियारवादी विचारांवरती चालतो. तर ह्या पक्षाच्या भूमिकेकडे संपूर्ण तमिळनाडूचं लक्ष होतं आणि ह्या परिस्थितीमध्ये विजय थलपतीपासून सर्व मोठमोठे नेते जे थॉल थिरुमावलन जे VCKचे प्रमुख आहेत, त्याच्या घरी जारी येणं जाणं करून एकदम स्वाभिमानी तत्वावरती एकदम ताटकणा ठेवून त्यांनी TVKला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी आपला आंबेडकरवादी बाणा दाखवून त्यांनी विजय थलपतीला मुख्यमंत्रीच्या खुर्चीवरती बसवलेला आहे.